हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर चला आज करूयात आपण झणझणीत चमचमीत अशा कोथिंबिरीच्या वड्या. तर कोथिंबिरीच्या वड्यासाठी सुरुवातीला गावरान कोथिंबीर असती बारीक पानांची, ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि छान अशी मस्तपैकी चिरून घ्यायची. आणि त्यानंतर मग चिरल्यानंतर तिला अशी निथळायला ठेवायची, म्हणजे त्यातलं पाणी निघण्यासाठी. आणि त्यानंतर मग घ्यायचं आहे बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ. तर बाजरीचं पीठ कोणी कोणी टाकत नाही, पण बाजरीच्या पिठाने खूप छान अशा कोथिंबिरीच्या वड्या होतात. आमच्याकडे नगर भागात बाजरीचं पीठ हे टाकतातच. आणि त्यानंतर पांढरे तीळ घ्यायचे, लसूण घ्यायची, जिरे, ओवा, हिरवी मिरची आणि मीठ हे सगळं व्यवस्थित पाट्यावरती बारीक वाटून घ्यायचं. पाटा नसेल तर मिक्सरवरती वाटून घ्यायचं. पण पाट्या किंवा खलबत्त्याची जी चव असते ना, ती कुठल्याच गोष्टींना येत नाही, मिक्सरला तर कधीच येत नाही. आणि तुम्ही कुठलीही गोष्ट बघा, वांगं पण अगदी आपण खलबत्त्यात टेचून जे करतो त्याची चव ही खूपच छान असते. तर अशा प्रकारे साहित्य घेतल्यानंतर हे व्यवस्थित वाटून घ्यायचं. मिक्सरमध्ये वाटा, पाट्यामध्ये वाटा या खलबत्त्यामध्ये वाटा, पण वाटून घेणं हे कंपल्सरी आहे. तर अशा प्रकारे मग हे सगळं वाटून घ्यायचं. आता माझ्या एका हातामध्ये होता कॅमेरा आणि एका हातामध्ये होतं मी वाटायला घेतलं होतं. तर मी एका हाताने तुम्हाला वाटून दाखवते. बाकी याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट मी टाकलेली आहे, ज्याने खूपच छान चव आहे, ते मी पुढे सांगत आहे. आणि मग मी मोबाईल माझ्या मुलीच्या हातामध्ये देऊन मी अशा प्रकारे वाटून घेत आहे. आता पाट्यावरती वाटून घेणं हे मला खूप छान जमतं, का तर ना मी लहानपणी खूप पाट्यावरती वाटलं आहे. आणि पाटा आमच्या घरी नसला तरी मग आमच्या शेजारी पाटा होता आणि मी गावाकडे राहिल्यामुळे आमच्या इकडे लाईट नसायची. मग पाट्यावरती किंवा खलबत्त्यावरती वाटणं हे खूप सोपं जायचं. आता ही जी वस्तू आहे ती आहे ही हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत घालायची. बेसन पीठ, बाजरीचं पीठ आणि हरभरा डाळ रात्रभर भिजत घालून ती अशी मिक्सरमध्ये किंवा पाट्यावरती वाटून ती जी डाळ असते भिजलेली ती याच्यामध्ये टाकायची. याने तुम्ही फक्त चव करून पहा आणि त्याची चव पहा, काय सुंदर अशी चव लागते. आळूच्या पानांच्या वड्यामध्ये ही डाळ टाकल्यावर खूप छान लागतं. आणि मग सगळं साहित्य हिंग, हळद, त्याच्यानंतर बेसन पीठ, बाजरीचं पीठ, कच्ची वाटलेली डाळ, जिरे, ओवा, लसूण, हिरवी मिरचीचं जे वाटण होतं ते टाकून सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आणि हो, बेसन पीठ कमी टाकायचं. जेवढं कोथिंबीर असेल त्याच्यात थोडंसं कमीच बेसन पीठ टाकायचं. अगदी भरभरून बेसन पीठ टाकल्यावरती त्या वड्या खुसखुशीत छान अशा होत नाहीत. त्यामुळे बेसन पिठाचं प्रमाण हे कोथिंबीरीपेक्षा कमीच असलं पाहिजे. आणि मग त्याच्या अशा हे करून लाटे करून त्या असं कढईला पाणी टाकून स्टँड ठेवून त्याला चाळणीला तेल टाकून तेल लावून असं छानसं मग ह्या वड्या त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि झाकून ठेवायचा. तर याच्या पुढची जी प्रोसेस आहे मी नेक्स्ट शॉर्टमध्ये दाखवेल, का तर एका शॉर्टमध्ये 3 मिनिटाच्या एवढं सगळ्या काही रेसिपी मला दाखवणं पॉसिबल नाही. याच्या पुढची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट शॉर्टमध्ये दाखवेल. पाहायला विसरू नका माझा पुढचा शॉर्ट. धन्यवाद.